तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया पी एम किसान सन्मान निधीबद्दल थोडीफार माहिती. आता आचारसंहिता सुरू असल्यामुळे तुमची पी एम किसानची 17वी इन्स्टॉलमेंट ही अडकण्याची शक्यता असू शकते. तरी पण सर्व शेतकरी मित्रांना एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यांनी आपली आधार आणि ई-के-वाय-सी खात्याची बँकेमध्ये जाऊन करून घ्यावी आणि एकदा कन्फर्म करून घ्या सर्व व्यवस्थित बरोबर आहे की नाही. सर्व आधार ई-के-वाय-सी करून ठेवा, कारण जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत ही इन्स्टॉलमेंट थांबवण्यात येऊ शकते. जसं त्यांना चान्स मिळाला तर प्रत्येकाच्या खात्यांवर तुरंत 17वी इन्स्टॉलमेंट ही जमा करण्यात येईल. म्हणून आपले खाते आधारशी व्यवस्थित जोडलेले आहेत किंवा ई-के-वाय-सी झाली की नाही हे याची दक्षता घ्यावी. आणि शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे जे लाभार्थी आहेत आणि ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे तर त्यांच्यासाठी आता जवळच्या CSC सेंटरमध्ये फॉर्म भरणे सुरू आहे. तर त्यांनी जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन आपले कागदपत्र सगळे घेऊन त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. तर ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. तर ज्यांना कुणाला आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन आपली नोंदणी करण्यात यावी. तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारची माहिती आम्ही तुमच्यासमोर आणत असतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद.